तर मंडळी, चंद्रकांत रावांनी अवनीच्या समोर अवनीच्या फोटोला हार घालत, तिच्या फोटोला फुलं वाहत, तिला तोंडावर मेलेलं घोषित का केलं? अंते परिवाराला कुठला असा आनंदाचा धक्का मिळाला आणि धोंडीबा माईक घेऊन गावभर कोणती चर्चा करतोय आणि कोणती अनाउन्समेंट करतोय, ज्यामुळे सुला आत्याला चांगल्याच मिरच्या झोंबल्या? आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या एपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा. तर मंडळी, एंटरटेनमेंटचा जबरदस्त डोस आणि मालिकांचे सगळ्यात आधी अपडेट घेऊन आली आहे तुमची लाडकी शिवानी साळुंके आणि तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा तर मंडळी, अवनी आता स्वातीच्या आईवडिलांकडे राहणार असते आणि त्यामुळे ती राजाला घरी जायला सांगते. राजाला त्यावेळी फार वाईट वाटत असतो. तो जायला तर लागतो, परंतु अवनीची आठवण सारखी त्याला येत असते. शेवटी अवनी त्याच्या लग्नाची बायको असते आणि तो विचार करत असतो की मी अवनीला असंच नाही सोडून देऊ शकत. तिच्यासोबत काहीही होऊ शकतं. एकतर ती तिच्या वहिनीच्या आईवडिलांकडे राहते, त्यामुळे गॅरंटी नाहीये की ते तिला व्यवस्थित सांभाळतील. मला इथेच कुठेतरी थांबलं पाहिजे, मला त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणून राजा आता पुन्हा घराकडे येऊन थांबलेला असतो. पण घरामध्ये मात्र अवनी राहायला आलीये ते स्वातीच्या आई वडिलांना अजिबात आवडलेलं नसतं. कारण अवनी पळून गेली होती आणि त्यामुळे चंद्रकांतरावांना एवढा त्रास झाला. उद्या आपण हिला घरामध्ये घेतलंय, त्यामुळे आपल्याच मुलीला त्रास व्हायला नको अशी चिंता त्यांना होत असते. त्या दोघांचं बोलणं सुरू असताना त्याचवेळी अवनी तिथे येते आणि अवनीशी ते तोंडावर गोड बोलतात की तुला काही हवंय का, तुला जर काही खायचं असेल तर तू बिनधास्त सांग. अवनी म्हणते की नाही. मग त्यानंतर स्वातीचे वडील म्हणतात की तू स्वातीच्या बेडरूम मध्ये राहू शकतेस. अवनी आता वरती निघून जाते. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की यशोधन हा किचन मध्ये काम करत असताना त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू असतो. कामावर जे दोन लोक त्याला म्हटलेले असतात की गावात सगळीकडे चर्चा सुरू आहे की तुमच्या घरात आलेली सून पहिल्याच दिवशी पळून गेली. यशोधनला फार वाईट वाटत असतं आणि नक्की मामला काय आहे हेही कळत नसतं. त्यावेळी तिथे धोंडीबा आलेला असतो आणि खूप चिडचिड करत असतो. तो म्हणत असतो की सुनबाई कशी काय गेली? आत्ता आपल्या घराला सुनबाईचा पाय लागला होता ना, मग सुनबाई कुठे गेली? कोणी काय केलं सुनबाईला? तिच्या डोळ्यात पाणी आलंच कसं? आणि असं म्हणून पाण्यालाच पाना घेऊन तो धावत असतो आणि म्हणत असतो तूच निगेटिव्ह आहे, तूच काहीतरी केलं असणार. पाण्या म्हणतो की अहो मी काही नाही केलं, मी कशाला काही करू? धोंडीबा म्हणतो की मग त्या धन्याने. यशोधन म्हणतो की अहो धन्यानी पण काही केलं नाहीये. मग धोंडीबा म्हणतो की राजाने. नक्कीच सुनबाईला राजाने रडवलंय आणि त्यामुळे सुनबाई घरातून निघून गेलीये. तेव्हा यशोधन म्हणतो की अहो असं काही नाहीये, अहो तिच्या वडिलांची तब्येत जरा ठीक नाहीये म्हणून ती भेटायला गेली फक्त. धोंडीबा म्हणतो की काय झालं त्यांना? तसंही तो खूप उग्र माणूस आहे म्हणायला. अरे पण सुनबाई जर त्याच्याकडे गेली, त्याला भेटायला गेली तर ते तिला फूस लावणार आणि परत आपल्याकडे येऊच देणार नाही ना. यशोधन म्हणतो की अहो तुम्ही कशाला इतकी काळजी करताय या सगळ्या गोष्टींची? येईल, राजाने सांगितलंय की ते लवकरच घरी येणार आहेत. धोंडीबा म्हणतो की खरंच? खरंच ते घरी येतील ना? आपली सुनबाई परत आपल्या घरी येईल ना? तेव्हाच यशोधन म्हणतो की काळजी करू नका, येणार आहे सुनबाई घरी. धोंडीबा म्हणतो की जर असं झालं ना तर मी अख्ख्या गावाला गावजेवण देणार आहे. फक्त माझी सुनबाई परत घरी आली पाहिजे. मग मी सगळ्या गावाला दाखवतो की मी काय चीज आहे आणि आमच्या घराला कसा बाईचा खरा-खुरा आशीर्वाद लाभलाय. धोंडीबा नाचत नाचतच बाहेर गेलेला असतो. त्यावेळी यशादा आणि पाण्या दोघंही डिस्कस करत असतात आणि म्हणत असतात की आपले अण्णा जेवढे वाईट दिसतात तेवढे अजिबात वाईट नाहीये, खूप चांगले, काही झालं तरी आपला बाप आहे असं म्हणत ते धोंडीबाकडे कौतुकाने बघत असतात. तर अवनीच्या वडिलांना शुद्ध आलेली असते, त्यामुळे स्वाती लगेचच अवनीला फोन करून सांगते की अवनी अगं आता घाबरण्याचं काहीही कारण नाहीये, कारण बाबांना आता शुद्ध आलीये. हे ऐकून अवनीला खूप बरं वाटतं. अवनी म्हणत असते मी एक काम करू का, बाबांना भेटायला येऊ का? तेव्हा स्वाती म्हणते की नाही, आता सध्या तरी नको येऊस. आणि त्यावेळी नेमका विवान तिथे असतो आणि विवानने स्वातीचा कॉल ऐकलेला असतो. चोंबड्या विवानने लगेच जाऊन महेशला कंप्लेंट केलेली असते की स्वाती वहिनी ही अवनीशी बोलते आणि अवनी ही स्वाती वहिनींच्या आई वडिलांच्या घरी आहे. जेव्हा महेशला ही गोष्ट कळते तेव्हा त्याला राग अनावर होतो. तो प्रचंड जास्त चिडलेला असतो आणि लगेच तो हॉस्पिटलमधून बाहेर निघालेला असतो थेट स्वातीच्या घरी जायला. राजा आणि अवनी घरी कधी येणार आहे ही विचारण्यासाठी यशोधन हा राजाला कॉल करतो आणि म्हणतो की काय रे, अवनी कुठे? तेव्हा राजा म्हणतो की हो आहे ना इथेच. काय रे यशोधन दादा? तेव्हा यशोधन म्हणत असतो की अरे तुम्ही कधी येणार आहात?
त्यावेळी राजाला प्रश्न पडलेला असतो, की नक्की आता याला सांगावं तर काय सांगावं? जर खरं सांगितलं तरीही प्रॉब्लेम होणार आहे आणि खोटं सांगितलं तरीही प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळे तो यशोधनला म्हणतो, की "दादा, आम्ही येणार आहोत." यशोधन दादा विचारतो, की "अवनीचे वडील कसे आहेत?" तेव्हा राजा सांगतो, की "ते ठीक आहेत आता." मग यशोधन सांगतो, की "अवनीला येताना घरी घेऊन ये हां." त्यावेळी राजाला वाईट वाटत असतं, परंतु यशोदाला तो काहीही सांगत नाही आणि फोन ठेवतो. आणि त्यावेळी नेमकं असं होतं, की महेशची गाडी तिथे आलेली असते. आता महेश तिथे का आलाय? हा प्रश्न राजाला पडलेला असतो आणि नक्कीच काहीतरी गडबड होणार असा अंदाजही त्याला आलेला असतो. महेश आता रागारागात घरामध्ये जातो आणि मोठमोठ्याने "अवनी, अवनी, अवनी" असं ओरडत असतो. त्यावेळी स्वातीचे आई-वडील म्हणत असतात, की "जावई बापू जरा थांबा." त्यावेळी महेश म्हणत असतो, की "तुमची हिंमतच कशी काय झाली? तुम्ही अवनीला घरातच का घेतलं? तुम्हाला माहिती आहे ना तिने काय केलंय ते?" स्वातीचे आई-वडील गप्प असतात आणि त्यावेळी अवनी देखील खाली येते. अवनी जेव्हा महेशला बघते, तेव्हा महेश प्रचंड चिडलेला असतो आणि तो महेशला म्हणतो, की "चल, आत्ताच्या आत्ता तू इथून निघायचं." अवनी म्हणते, की "दादा, अरे काय बोलतोय तू?" तेव्हा महेश म्हणतो, की "इथे तुझी अजिबात जागा नाही आणि दादा वगैरे नाही म्हणायचं हां मला. कोण तुझा दादा? मी तुझा दादा नाहीये." महेश आता स्वातीच्या आई-वडिलांना जाब विचारत असतो, की "कोणी सांगितलं तुम्हाला अवनीला इथे ठेवायला?" त्यावेळी स्वातीची आई म्हणते, की "अहो, आम्हाला स्वातीने कॉल केला होता. आम्हाला वाटलं तुम्हीच सांगितलं असेल." तेव्हा महेश म्हणतो, की "मी का सांगेल हिला या घरामध्ये ठेवायला? हिचं तर मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये. हिच्या बापाने हिच्यासाठी काय केलं या सगळ्या गोष्टी ही विसरून गेली. तळहाताच्या फोडाप्रमाणे बापाने हिला जपलं आणि हिने काय केलं? हिने एका ड्रायव्हरचा हात धरून ही पळून गेली. हिला आई-वडिलांचा थोडा सुद्धा विचार मनामध्ये आला नाही आणि हिच्यासाठी मी विचार करू. घरामध्ये माझे लाड झाले नाही, परंतु बाबांनी मात्र प्रत्येक गोष्ट, प्रत्येक हट्ट हिचा पुरवला आणि हिने काय केलं? शेवटी पळूनच गेली ना ही." तेव्हा अवनी म्हणत असते, की "दादा, अरे मी माझा इंटरेस्ट म्हणून त्याच्यासोबत पळून नव्हते गेले. माझं ऐकून तरी घ्या." महेश म्हणतो, "मला काहीही ऐकायचं नाहीये. शेवटी तू तुझी लायकी दाखवली आणि आत्ताच्या आत्ता तू इथून निघ." असं म्हणून महेश आता अवनीच्या हाताला धरतो आणि अक्षरशः हाताला धरून तिला घराबाहेर काढत असतो. आणि त्यावेळी तो स्वातीच्या आई-वडिलांना सुद्धा दम देतो, की परत जर अवनी या घरामध्ये आली ना, तर मी स्वातीला इथं कायमचं राहायला पाठवेल. त्यामुळे स्वातीचे आई-वडील सुद्धा घाबरलेले असतात. महेश हा अवनीला जेव्हा बाहेर घेऊन येत असतो, रागानेच आता तो तिला गेटवर ढकलतो. त्यावेळी राजा तिथे येतो आणि राजाने आता अवनीला सावरलेलं असतं. महेश म्हणत असतो, की "हा दिनदमडीचा ड्रायव्हर याच्यासोबत तू पळून गेलीस ना, याच्यासोबतच राहा." तेव्हा अवनी म्हणत असते, की "अरे दादा, तुला कळत कसं नाहीये? मी ह्या ड्रायव्हर सोबत गेले, परंतु ड्रायव्हरसाठी नव्हते गेले. आता कसं समजून सांगू?" महेश म्हणतो, "मला काहीही समजून सांगू नकोस. आम्ही जे पोलीस स्टेशनमध्ये बघितलंय ते खूप आहे." त्यावेळी अवनीला खूप राग येतो. ती म्हणते, की "तुम्हाला कसं सांगावं ना तेच कळत नाहीये. मला बाबांना भेटायचंय." महेश म्हणतो, "तुला बाबांना भेटायचा काहीही अधिकार नाहीये. तू बाबांना भेटूच शकत नाही." अवनी म्हणते, की "का? बाबा तुझ्या एकट्याचे आहेत का? बाबा माझे सुद्धा आहेत आणि मुलगी म्हणून माझाही त्यांच्यावर अधिकार आहे." आणि असं म्हणून अवनी आता राजाला म्हणते, की "मला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये जायचंय." आणि गाडीत जाऊन बसलेली असते. त्यावेळी राजा आता महेशला म्हणत असतो, की साहेब, जरा तुम्ही शांतपणे घ्या हां. आता ती माझी लग्नाची बायको आहे. असं धावून वगैरे नाही जायचं तिच्यावर." म्हणजे एकंदरीत काय, तर राजाने महेशला चांगलाच दम दिलेला असतो, की अवनीच्या नादाला नाही लागायचं. तर घरी आता एकच खळबळ उडालेली असते, परंतु आनंदाची खळबळ असते. कारण राजा आणि अवनीचं रिसेप्शन करण्याचं घरच्यांनी ठरवलेलं असतं आणि त्याची सर्व तयारी घरी सुरू असते. पाण्या असेल, धन्या असेल, बायली सुद्धा आलेली असते, नमी असते, यशोधन दादा असतो आणि खरंच एक कंप्लीट फॅमिली वाटत असते. म्हणजे खरंच या सगळ्यांची जर लग्न झाले, तर यांचा परिवार बघायला किती मज्जा येईल ना, मला तर आत्ताच इमॅजिन होतंय. राजा आणि अवनीच्या रिसेप्शन पार्टीचं नियोजन चालू असतं. त्यावेळी पाण्या नमीला म्हणत असतो, की "नमे, तू काही पण कर बाई, तुझ्या आईला आणि तुझ्या त्या काकाला कळलं नाही पाहिजे. नाहीतर 2 मिनिटं नाही लागणार रिसेप्शन खराब व्हायला." तेव्हा नमी म्हणते, की "तू कशाला नाव घेतोय त्यांचं?" धन्या आता विहिरीवर उभा राहतो आणि मोठमोठ्याने ओरडत असतो, की "आमच्या घराला शेवटी आता बाईचा आशीर्वाद लाभलाच आहे." सगळेजण खूप आनंदी असतात, खूप खुश असतात. त्यावेळी बायली म्हणत असते, की "हो, बरं झालं. राजा आणि अवनीमुळे आमच्याही गोष्टी खूप क्लिअर झाल्या. आता मला सुद्धा घरी सांगायला मोकळं."
त्यावेळी पाण्या बायलीला म्हणत असतो, की "काय गं बायले, काय सांगणार आहेस तू घरी?" बायली एकदम लाजत-लाजत म्हणत असते, की "अरे, असं काय करतोय पानू?" की "पानू, अरे मला या घराची सून व्हायचंय आणि मी आता लवकरात लवकर मी या घरची सून होणार आहे, हे मी माझ्या वडिलांना सांगणार आहे." त्यावेळी पाण्या म्हणतो, की "असं काही असेल तर अजिबात करू नको. मला नाही बाबा तुझ्याशी लग्न करायचं." तेव्हा बायली म्हणते, की "अरे पानू, असं काय करतोस? नाहीतर मी रुसेल हां." तर पाण्या म्हणतो, की "रुस." सायली म्हणते, की "पानू, मी निघून जाईल हां इथून." तेव्हा पाण्या म्हणतो, की "जा." आता पाण्या तिला डायरेक्टली असं बोलत असतं. बिचाऱ्या बायलीला इतकं वाईट वाटत असतं. नमी आणि यशोधन दोघंही तिच्याकडे बघत असतात. परंतु आपली बायली जी आहे ती खूप पॉझिटिव्ह असते आणि ती स्वतःलाच म्हणून घेते, की "नाही, नाही, मी एवढी पण चिडले नाहीये इथून जाण्यासाठी." आणि पुन्हा पाण्याकडे जाते. धन्या म्हणत असतो, की "पानू, अरे आपली बायली वहिनी खरंच खूपच पॉझिटिव्ह आहे नाही?" आता वहिनी म्हटल्यामुळे पाण्याचं डोकं सटकतं आणि तो मुद्दाम आता धन्याला विहिरीत ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे काय, ॲक्टिंग करत असतो. त्यावेळी बायली इतकी ओव्हर ॲक्टिंग करत असते, की "वाचवा, वाचवा." म्हणजे इतकं कॉमेडी सीन्स इथे दाखवलाय. जसं की घरातले लहान मुलं हे मस्ती करताय आणि घरातले मोठे म्हणजेच नमी आणि यशोधन त्यांच्याकडे कौतुकाने बघताय. खूप छान. त्यानंतर मित्रांनो, आता चंद्रकांतराव हे शुद्धीवर आलेले असतात. त्यामुळे अवनीची आई आणि स्वाती दोघीही मंदिरात गेलेल्या असतात आणि मंदिरातून त्यांनी अंगारा आणलेला असतो. अवनीची आई अवनीच्या बाबांना अंगारा लावते आणि नेमकं त्याच वेळी अवनी आणि राजा दोघंही हॉस्पिटलमध्ये आलेले असतात. अवनी आता दरवाजा ओढून जेव्हा आतमध्ये येते, तेव्हा आता अवनीच्या आईच्या पायाखालची जमीन सरकते. कारण आत्ता कुठेतरी चंद्रकांतराव हे शुद्धीवर आलेले असतात आणि आताच अवनी आली आहे म्हटल्यावर त्यांना पुन्हा एक धक्का बसेल अशी भीती वाटत असते. पण त्यावेळी चंद्रकांतराव अवनीकडे बघतात आणि बघून न बघितल्यासारखं करतात. अवनी त्यांना म्हणत असते, की "बाबा, बाबा तुम्ही कसे आहात? तुम्ही बरे आहात ना?" त्यावेळी चंद्रकांतराव म्हणतात, की "कोण तुम्ही?" अवनी म्हणते, की "बाबा हो असं काय करताय? मी अवनी तुमची मुलगी." तर चंद्रकांतराव म्हणतात, की "माझी मुलगी? माझी मुलगी तर कधीच मेली आहे." असं म्हटल्यावर अवनीच्या डोळ्यात पाणी येतं. अवनी म्हणते, की "बाबा असं का करताय तुम्ही? अहो मी तुमची मुलगी आहे. तुमची पोटची मुलगी आहे मी." चंद्रकांतराव म्हणतात, की "नाही, माझी कोणी मुलगी नाहीये. माझी मुलगी होती ना, खूप गोड होती ती. मी तिचे खूप लाड करायचो. माझी मुलगी माझी सगळ्यात फेव्हरेट होती. परंतु काय आहे ना, ती आता मेली आहे. आणि त्यामुळे आता माझी कुठलीही मुलगी नाहीये. पण माझी जी मुलगी होती ना, ती दिसायला तुझ्यासारखीच होती बरं का." अवनीला त्यावेळी वाईट वाटत असतं. अवनीचे बाबा अवनीला मोबाईलमध्ये फोटो दाखवत असतात त्यांच्या मुलीचा. तो फोटो म्हणजे अवनीचाच असतो आणि ते अवनीलाच म्हणत असतात, की "बघ, ही होती माझी मुलगी. किती गोड आहे ना माझी मुलगी. परंतु आता ती मेली आहे." आणि असं म्हणून फोटो आता तिथेच हॉस्पिटलमध्ये ठेवायला सांगतो. म्हणजेच फोनमध्ये जो फोटो असतो, तो तसाच हॉस्पिटलमध्ये ठेवला जातो. आणि स्वाती आणि आई जी पूजा करून आलेले असतात, त्यांच्याकडे जे फुलं असतात, ते फुलं आता चंद्रकांतराव हे अवनीच्या फोटोजवळ ठेवायला सांगतात. जसं की अवनी मेली आहे आणि तिच्या फोटोसमोर मी फुलं ठेवतोय. आज 10वा आहे आणि 13वा अजून बाकी आहे. ही गोष्ट सुद्धा ते अवनीला सांगतात. अवनीला फार वाईट वाटत असतं. त्यावेळी राजा हे सगळं खिडकीतून बघत असतो आणि त्यालाही ही गोष्ट बघवत नसते. अवनी अगदी ढसाढसा रडत असते. बाबांना म्हणत असते, की "बाबा, अहो माझं ऐका. मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. प्लीज माझं ऐकून तरी घ्या." चंद्रकांतराव म्हणत असतात, की "तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्या मुलीसारखे दिसतात, परंतु तुम्ही माझी मुलगी नाही आहात. माझी मुलगी पळून गेली आहे. जेव्हा ती पळून गेली ना, तेव्हाच मी तिचं श्राद्ध घातलंय. तेव्हाच तिच्या नावाची मी अंघोळ केली आहे. तुम्ही जास्तीत जास्त तिच्या 13व्याला येऊ शकतात. अजून 3 दिवसांनी तिचा 13वा आहे. ज्या दिवशी तिने लग्न केलं ना, त्याच दिवशी हा बाप मेला होता. आणि आज जी काही या बापाची अवस्था झालेली आहे ना, तर ही फक्त त्याच्या त्या मुलीमुळे झाली आहे आणि त्याच्या मुलीनेच ही वेळ त्याच्यावर आणली आहे." अवनी आता खाली बसून ढसाढसा रडत असते. कारण तिला दिसत असतं, की आपले वडील आपल्याला त्यांची मुलगी सुद्धा मानायला तयार नाहीयेत आणि आता यांच्यापुढे बोलून काहीच उपयोग नाहीये. हे कुठल्याच प्रकारे मला ॲक्सेप्ट करणार नाही आणि मी आता माझ्या फॅमिलीपासून कायमची वेगळी झाले.
अवनीला इतकं वाईट वाटत असतं, खाली बसून ढसाढसा ती रडत असते आणि त्यावेळी अवनीच्या बाबांना खूप त्रास होत असतो आणि ते रागाने अवनीला म्हणत असतात, की "निघा इथून, निघा इथून." असं म्हणत असताना तरीसुद्धा अवनी जात नसते आणि मग अवनीच्या बाबांना एवढा त्रास होत असतो, तेव्हा अवनीची आई म्हणते, की "अरे, अरे महेश काहीतरी कर, तू हिला हॉस्पिटलच्या बाहेर हाकलून दे." आणि मग महेश पुन्हा एकदा अवनीला हाकलायला जातो आणि पुन्हा तो लोटायला तिला लोटून देतो, तेव्हा पुन्हा एकदा राजा येऊन तिला सावरतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे, राजा आणि अवनी हे घरी चाललेले असतात, परंतु त्यावेळी पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि अवनी जेव्हा विचारते तेव्हा राजा तिला सांगतो, की काही नाही, ते पोलीस स्टेशनमधून फोन आला होता, काहीतरी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायच्या आहेत, त्यामुळे त्यांनी बोलवलंय. अवनी म्हणते, की ठीक आहे, मग आपण जाऊया. दुसरीकडे मात्र धोंडीबाने कहरच केलेला असतो. धोंडीबाने एक गाडी आणलेली असते आणि माईक घेऊन आता सगळ्या गावामध्ये तो पुकारत असतो आणि म्हणत असतो, की "ऐका हो ऐका, शेवटी या धोंडीबा दांगटेच्या घरामध्ये बाईचा आशीर्वाद लाभलाच." आणि सुला आत्याच्या घराकडे बघून तो म्हणत असतो, की "शेवटी या कावळीचा शाप खोटा ठरलाच." धोंडीबा जेव्हा एवढा खुश होऊन ते अनाउन्समेंट करत असतो, त्यावेळी घरातले सर्वजण म्हणजे यशादा, त्यानंतर धन्या इतके कौतुकाने त्याच्याकडे बघत असतात. कारण धोंडीबा इतका खुश असतो, कारण सुला आत्याच्या घरासमोरूनच गाडी फिरवत असतो फक्त आणि म्हणत असतो, की "या कावळीचा शाप खोटा ठरलाय, कावळीचा शाप खोटा ठरलाय." दुसरीकडे राजा आणि अवनी पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांनी आता त्यांना एक डॉक्युमेंट दिलेलं असतं. ते एक सर्टिफिकेट असतं आणि त्यावेळी अवनी विचारते, की हे कुठलं सर्टिफिकेट आहे? परंतु त्यावेळी राजाच्या मात्र चेहऱ्यावरचा रंग उडालेला असतो. तर मंडळी, ही नेमकी भानगड काय आहे हे बघण्यासाठी मी याबद्दलचा एक मोठा ट्विस्ट एपिसोड केलेला आहे, की मालिकेत पुढे काय होणार आहे. त्यामुळे तो बघायला तुम्ही विसरू नका. आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे आणि सगळे एपिसोड जे मी टाकलेले आहेत ट्विस्ट एपिसोड, ते सगळे आता तुम्हाला 2 डेजमध्ये बघायला मिळत असतील. त्याबद्दल मला कमेंट करून सांगा, की तुम्हाला काय वाटतंय ते. आणि जर अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर माझी तुम्हाला विनंती आहे, की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.